नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, आज आहे ना मी धपाटे बनवत आहे. नमकीन धपाटे हुरड्याचे. आपल्या गावाकडचा हुरडा असतो ना, हिरव्या ज्वारीचे धपाटे. हिरवी ज्वारी असती त्याचा हुरडा बनवतो आपण, कणसाचा हुरडा, हिरवे कणस. मग ते 2 वाटी हे बघा, हे पीठ घेतलंय हुरड्याचं. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. पाऊण वाटी, सपाट वाटी हे बेसन पीठ आहे. आणि हे पाऊण वाटी तीळ आहेत बरं का. हे बघा, हे तीळ आहेत. प्लस 2 चमचे, छोटे चमचे आहेत, 2 चमचे जिरे घेतले. 1 चमचा ओवा घेतला. मुठ्ठीभर लसूण घेतला. हे 20 ते 20 मिरच्या घेतल्यात. आणि ही खूप सारी मस्त कोथिंबीर घेतली बरं का. चवीसाठी मीठ घेतलंय. जिरे हे आहे ना, धनापूड घेतली. हे हळदीची पावडर. आता हे सगळं हे सगळं वाटून घेणार हा. आणि ओवा हा क्रश करून याच्यात टाकणार हातावर. असं चांगलं चोळायचं, मस्त त्यात टाकायचं. आता बघा, हे वाटून घेऊन आणि 1 चमचा, छोटा चमचा आहे, हे हिंग घालणार याच्यामध्ये. हिंगानं चांगली चव येते. असं मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, असं हे पिवळं धमक मस्त पीठ झालंय, मळून घेतलं. आता असं भिजवलंय छान. आता हे आहे ना, असे छोटे छोटे गोळे घेऊन मस्त हे असं कापडावर पाणी घालून, हे बघा, उपरण्यावर असं थापायचं ह्याला असं. आणि छान असं लाल जरत मस्त भाजायचं. असं त्याला असं पाणी लावून लावून थापायचं बरं का. आणि मग ते थापलं का छान पातळ पातळ थापायचे. मस्त भाजून घ्यायचे. इतके चविष्ट लागतात ना याच्यामध्ये. खूप दही, किंवा तुम्ही कुणी वरण खातं, घट्ट वरण बनवायचं त्याचं, मी दह्याबरोबर खात असते. त्याच्यामुळं एक माझी मैत्रीण आलेली आहे, तिला धपाटे खूप आवडले. त्याच्यामुळं ती म्हणली मला परत धपाटे करून पाठव, म्हणून हे धपाटे करून पाठवणार आहे. आता हे सकाळ सकाळ ड्युटीला जायचा टाईम आहे माझा, पण करून घाई पाठवते. हे बघा, असं 4 होल घ्यायचे त्याला पाडून. हे असं त्याच्यामध्ये तेल टाकलं का मग त्याला कलर छान येतो. असं तेल लावायचं त्याला. हे बघा, परत असं थोडं तव्यावर फिरून घ्यायचं. आणि हे असं त्याला पलटी करायचं. ते काही चिटकत नाही, काय नाही. ते परत असं डुबवून घ्यायचं पाण्यात. आणि ते परत पोळपाटावर टाकायचं. ते चिटकत नाही खाली. हे बघा, आणि त्याला पण चिटकत नाही. असं तेल परत असं सोडायचं थोडं थोडं. ते छान होते, कलर ते चांगले. हे हुरड्याचे धपाटे ना खूप भारी लागते. इतके छान लागते ना खायला, खूप चविष्ट. हे गावरान मेवा आपला गावाकडचा. असे पटपट करायचे आणि पटपट गरम गरम खाऊन घ्यायचे सगळ्यांनी. आता इकडं खेडेगावात करतात असं, हुरडा भाजा, त्याला चांगलं करून घ्या गिरणीतून बारीक. कुणी आमच्या तिकडं तर आहे ना, जात्यावर दळतात बरं का, ते अजून चविष्ट. आता इथं जातं कसं चाललंय, त्याला आता पलटून घेते बघा. त्याला झाकायची गरज नाही, याला काही नाही. असे छान मस्त होते. हे बघा किती छान झालं. असं पाणी लावू त्याला दाबायचं असं हातानं. छान ते मस्त होते. हे बघा मैत्रिणी, झाले माझे आता सगळे थालपीठ. हे धपाटे येतात, धपाटे. थालपीठच येतं माझ्या तोंडात सारखं. थालपीठ वेगळं असतं आणि धपाटे वेगळे असते. थालपीठ काय आहे, आपण आहे ना ते सुक्कं करतो. म्हणजे मेथीची भाजी टाकून किंवा पालकाची भाजी टाकून ते प्लास्टिकच्या पेपरवर कशावर पण थापतो. पण हे ना असं थोडं नरम नरम पीठ मळावं लागतं. जास्त नरम बी नाही
नाही तर व्हायचं पिठलं. तसं नाही करायचं, असं पाणी लावलं त्याला असं पसरवायचं असतं हाताला. आणि मग ते आपण कसं थालपीठ आहे ना पोळपाटावर लाटू शकतो. हे बी पोळपाटावरच केलं, पण हे कपड्यावर नरम पीठ करायचं असतं मस्त असं. हे बघा किती छान झालं. आता हे असं लांबतं त्यानं आणि हे खायला खूप चविष्ट लागते. हे बघा किती छान भाजलं आहे, काय का माणसाची इच्छा होईल का नाही बार बार खायला. हे बघा असं भाजावं लागतं त्याला. आणि हे बघा हे माझ्या मैत्रिणीने ऑर्डर केलेली आहे, त्याच्यामुळं तिला द्यायचेत नाही म्हणून. तिला खायला खूप आवडते थालीपीठ माझ्या हातचे. आता बघा असे सुंदर याच्यामध्ये ना, हे बघा कसं छान वाटतं खायला असं. आता तुम्हाला बघण्यात एवढं स्वादिष्ट वाटतं, म्हटलं खाण्यात बघा टेस्ट तुम्हाला आता घेतल्यावर किती भारी वाटतं. असं करा, खाऊ घाला मैत्रिणींनो, शेअर करा, सबस्क्राईब करा, आनंद घ्या. हां.